अग्निपंख अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. मी शुभम सर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या स्पेशल लेक्चरमध्ये आपण भौतिकशास्त्राचा म्हणजेच फिजिक्सचा अगदी पाया पक्का करणार आहोत. गती, बल आणि गुरुत्वाकर्षण हे टॉपिक स्पर्धा परीक्षांचे, खास करून पोलीस भरती आणि MPSCचे अत्यंत आवडते विषय आहेत. चला तर मग अगदी मुळापासून या मूलभूत नियमांचा अभ्यास सुरू करूया. आजच्या या सेशनमध्ये आपण नेमक्या कोणत्या 6 टप्प्यांतून जाणार आहोत ते स्क्रीनवर दिसत असेल. आपण गती आणि तिचे प्रकार, न्यूटनचे गतीचे नियम, बल आणि त्याची एकके, विश्वातील मूलभूत बले, गुरुत्वाकर्षण आणि शेवटी द्रव्यमान विरुद्ध वजन अशा क्रमाने जाणार आहोत. पटापट नोट्स काढायला तयार रहा. तर आपला पहिला आणि सर्वात बेसिक टॉपिक आहे गती आणि तिचे प्रकार. मोठ्या आणि कठीण कन्सेप्ट्सकडे जाण्याआधी आपल्याला फिजिक्सची ही बेसिक डिक्शनरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी अंतर म्हणजेच डिस्टन्स आणि विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट यातील फरक समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही घरातून बाजारात गेलात आणि तिथून परत घरी आलात तर तुम्ही चालत गेलेला तो पूर्ण रस्ता म्हणजे अंतर, पण प्रवासाची सुरुवात आणि तुमचा शेवटचा बिंदू यातील जे सर्वात कमीत कमी आणि सरळ अंतर असतं ना, त्याला आपण विस्थापन म्हणतो. इथली एक्झाम ट्रिक नीट लक्षात ठेवा. अंतर ही अदिश म्हणजेच स्केलर राशी आहे, तिला फक्त व्हॅल्यू असते. पण विस्थापन ही सदिश म्हणजेच वेक्टर राशी आहे, कारण तिला व्हॅल्यू आणि दिशा दोन्ही असतात. ह्याच कॉन्सेप्टवरून चाल आणि वेग ठरतो. स्क्रीनवरच्या या सूत्रांकडे नीट 10 सेकंद बघा. चाल काढण्यासाठी एकूण अंतराला वेळेने भागायचं असतं आणि वेग काढायचा असेल तर विस्थापनाला वेळेने भागावं लागतं. वेग ही सदिश राशी आहे, हे कधीच विसरायचं नाही, कारण त्यात दिशा महत्वाची असते. दोघांचेही एकक मीटर प्रति सेकंड हेच आहे. एक्झाममध्ये वारंवार विचारला जाणारा पॉइंट आहे. आता गतीचे मुख्य 4 प्रकार डोळ्यांसमोर इमॅजिन करा. सरळ रस्त्यावर धावणारी कार म्हणजे रेषीय गती. जुन्या घड्याळाचा तो लंबक कसा पुढे मागे होतो ती झाली आंदोलित गती. पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र हे वर्तुळाकार गतीचं उत्तम उदाहरण आहे. आणि घड्याळाचे काटे जे एका ठराविक वेळेनंतर स्वतःचीच पुनरावृत्ती करतात ती म्हणजे नियतकालिक गती. चला आता तुमच्यासाठी एक प्रिव्हियस इयर स्टाईल MCQ. वेग म्हणजेच व्हेलॉसिटी ही कोणती राशी आहे? अदिश की सदिश? विचार करा. अगदी बरोबर, ती सदिश म्हणजेच वेक्टर राशी आहे, कारण वेगामध्ये दिशा नेहमी समाविष्ट असते. हा मुद्दा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, न्यूटनचे गतीचे नियम. वस्तूंची गती कशी काम करते हे ठरवणारे हे नियम परीक्षेत 100% दिसतातच. सर आयझॅक न्यूटन यांनी हे 3 अतिशय सोपे पण क्रांतिकारी नियम जगाला दिले. पहिला नियम हा वस्तूंच्या स्वभावाबद्दल म्हणजेच जडत्वाबद्दल सांगतो. दुसरा नियम आपल्याला बलाचं अचूक सूत्र देतो. आणि तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया यातील गणित समजावतो. आपण एक एक करून हे नियम डिकोड करूया. पहिला नियम सांगतो, जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाहेरून कोणतंही बल म्हणजेच फोर्स लावलं जात नाही तोपर्यंत ती वस्तू स्वतःची स्थिती बदलणार नाही. स्थिर वस्तू स्थिरच राहील आणि गतिमान वस्तू गतिमानच राहील. यालाच जडत्वाचा नियम म्हणतात. आठवा बरा, बसमध्ये उभा असताना बस अचानक चालू झाली की आपण कसे मागे फेकले जातो, हे याच जडत्वामुळे घडतं. न्यूटनचा तिसरा नियम तर अगदी तोंडपाठच करून ठेवा. प्रत्येक क्रियाबलाला समान आणि विरुद्ध प्रतिक्रियाबल असते, म्हणजेच ॲक्शन इज इक्वल अँड ऑपोजिट टू रिॲक्शन. बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक आपल्याला तितक्याच वेगाने मागे धक्का देते ना? किंवा आकाशात झेपावणारा रॉकेट बघा, गॅस प्रचंड वेगाने खाली ढकलला जातो आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून रॉकेट वर उडतं. याच कॉन्सेप्टवर हमखास येणारा प्रश्न, रॉकेटचे कार्य न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे? आता तुम्हाला याचं उत्तर पक्कं माहीत आहे. तिसरा नियम. हे असे ट्रिकी प्रश्न परीक्षेत तुम्हाला लीड मिळवून देतात. तिसरा टॉपिक आहे बल आणि त्याची एकके. इथे आपण फिजिक्समधली सर्वात महत्त्वाची सूत्रे पाहणार आहोत. स्क्रीनवर चमकणारं हे सूत्र कायम लक्षात ठेवा. F = m×a म्हणजेच बल बरोबर द्रव्यमान गुणिले त्वरण. न्यूटनच्या दुसऱ्या नियमातून हे सूत्र आपल्याला मिळालंय. एखाद्या वस्तूला ढकलायचं असेल तर तिचं वजन आणि तिचा वेग यावरून ठरतं की आपल्याला नक्की किती ताकद लावावी लागेल. बलाची एके एक्झामसाठी एकदम हॉट टॉपिक आहेत.
बलाचे आंतरराष्ट्रीय SI एकक आहे न्यूटन आणि CGS एकक आहे डाईन. आता इथे एक मेमरी ट्रिक देतो. 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन, 10⁵ डाईन. एकावर 5 शून्य. हे रूपांतर अनेकदा जसंच्या तसं विचारलं गेलंय. बलाचे अजून काही महत्वाचे प्रकार बघा. रस्सीखेचच्या खेळात दोन्ही बाजूने समान जोर लावला तर काहीच हालचाल होणार नाही. याला संतुलित बल म्हणतात. पण वस्तू हलवायची असेल तर असंतुलित बल लागावंच लागतं. तसंच घर्षणाचा विचार केला तर घासून ओढण्यापेक्षा म्हणजे स्लायडिंगपेक्षा गोल फिरणारं म्हणजे रोलिंग घर्षण नेहमी कमी असतं. म्हणूनच जड सामानाला आपण नेहमी चाकं लावतो. आता आपण आपल्या रोजच्या जीवनातून थेट ब्रह्मांडात म्हणजे युनिव्हर्सल स्केलवर जाऊया. आपला चौथा टॉपिक विश्वातील मूलभूत बले. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की संपूर्ण सूर्यमालेला आणि ग्रहांना धरून ठेवणारे गुरुत्वीय बल हे ह्या विश्वातील सर्वात क्षीण म्हणजे वीक बल आहे. ते सर्वात कमकुवत आहे. आणि याच्या अगदी उलट अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला घट्ट बांधून ठेवणारे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हे ह्या विश्वातील सर्वात ताकदवर बल आहे. हा क्रम भौतिकशास्त्रात मूलभूत मानला जातो. यावरूनच आपण आलो आहोत आपल्या 5व्या टॉपिकवर, गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वीय त्वरण. सफरचंदाची ती न्यूटनची गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल. आता या 2 व्हॅल्यू स्क्रीनवर नीट बघा. कॅपिटल G आणि स्मॉल g मधील फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कॅपिटल G म्हणजे विश्वगुरुत्वीय स्थिरांक, जो संपूर्ण ब्रह्मांडात कुठेही बदलत नाही. त्याची किंमत 6.67 × 10⁻11 अशी स्थिरच राहते. पण स्मॉल g म्हणजे गुरुत्वीय त्वरण, याची सरासरी किंमत 9.8 मीटर/सेकंड² असते. पण ती जशी जागा बदलेल तशी बदलत राहते. मग ह्या स्मॉल जीवर परीक्षेला कसा प्रश्न येतो? इथे एक्झाम ट्रिक लक्षात घ्या. जीची किंमत सर्वात जास्त कुठे असते? उत्तर आहे पृथ्वीच्या ध्रुवांवर म्हणजेच पोल्सवर. सर्वात कमी कुठे असते? विषुववृत्तावर. आणि पृथ्वीच्या अगदी केंद्रावर जीची किंमत तंतोतंत 0 असते. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी कन्फ्युजिंग असलेल्या टॉपिककडे, द्रव्यमान विरुद्ध वजन. हा टेबल लाईन बाय लाईन नीट समजून घ्या. द्रव्यमान म्हणजेच मास हे किलोग्रॅममध्ये मोजतात. ही अदिश राशी आहे आणि ती संपूर्ण विश्वात कुठेही बदलत नाही. पण वजन म्हणजेच वेट हे एक प्रकारचं बल आहे, ज्याने पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे खेचते. ते न्यूटनमध्ये मोजतात. आणि सर्वात महत्त्वाचं, गुरुत्वाकर्षण बदललं की वजन बदलतं. पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्वाकर्षण 0 होतं, त्यामुळे तिथे तुमचं वजन 0 होईल, पण तुमचं द्रव्यमान कधीच 0 होणार नाही. याच कन्सेप्टवर विचारला जाणारा एक क्लासिक MPSC ट्रिक प्रश्न. जर एखाद्या व्यक्तीचं वजन पृथ्वीवर 60 किलो असेल तर चंद्रावर त्याचं वजन किती असेल? साधं लॉजिक आहे. चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत 1/6 आहे. त्यामुळे 60ला 6ने भागा, उत्तर येईल 10 किलो. हा गुरुत्वाकर्षणातील फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर गती, बल आणि गुरुत्वाकर्षण हे नियम फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नाहीत. ते आपल्या आजूबाजूच्या जगाला चालवतात. जडत्वापासून ते न्यूक्लिअर फोर्सपर्यंत सगळं काही एका अदृश्य गणिताने जोडलेलं आहे. या बेसिक कन्सेप्ट्स पक्क्या करा, यश तुमचंच आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करा. जर या मूलभूत बलांपैकी एकाचीही ताकद किंचित जरी बदलली तर हे ब्रह्मांडात जसं दिसतंय तसं अस्तित्वात राहील का? अशाच स्पर्धा परीक्षांच्या भन्नाट तयारीसाठी अग्निपंख अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा. मिळून अभ्यास करूया आणि क्रॅक करूया.